कासगाव, वांगणी, काराव आजूबाजूच्या परिसरातील जे जे प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक आपले या ठिकाणी आलेले असतील सर्वांना विनंती आहे, आयोजन समितीच्या वतीनं अखिलभाई भुबेरे आणि अमरभाई या ठिकाणी उपस्थित आहेत, यांच्या वतीनं आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आलेल्या सर्व प्रतिष्ठित नागरिकांना विनंती आहे, सर्वांना मार्गदर्शकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मंचावरती स्थानापन्न व्हा आणि मंचाची शोभा वाढवायची आहे। आजच्या रात्रीला आपण सुरुवात करत आहोत। बिग फाईट मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। काराव टीमनं फिल्डिंग स्वीकारली आणि क्षेत्ररक्षण लावलेलं आहे। सलामीची जोडी मैदानावरती कासगाववाडी या टीमची 5 षटकांच्या मॅचला सुरुवात व्यूहरचना सज्ज झालेली आहे। निश्चितच 38 ची पाबंदी असणारं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळेल। 38 ची पाबंदी, 9 फिल्डर 38 मध्ये गोलंदाज तयार होतोय। षटक क्रमांक 1 ची जबाबदारी घेऊन गोलंदाजी मार्गवरनं सागर। पहिलाच बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने टाकलाय, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय, त्या ठिकाणी अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत। चांगल्या दर्जाची गोलंदाजी, वेगवान तेजतर्रार सागर गोलंदाजी मार्कवरती। पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय अगदी वेगावरती स्वार झालाय, बीट करत असताना पाहायला मिळतोय। सलामीची जोडी बॅटिंग करत असताना नामदेव आणि पांड्या ही सलामीची जोडी मैदानावरती सुरुवात करतायत। कासगाववाडी या टीम साठी एक सिंगल धाव आली आहे, श्री गणेशा केलाय धावफलकाचा। सागर नेक्स्ट बॉल, स्ट्राइक एंड वरती फलंदाज नामदेव। षटकातला पुढचा चेंडू, जबरदस्त डिलिव्हरी, समोर टाकलं, उंची कमी ठेवली, यष्टांचा वेध घेत असताना फर्निचर डिस्ट्रॉयड केलाय। पहिला झटका मिळालाय कासगाववाडी या टीमला, बॅट्समन नामदेव बाद। फलंदाज बाद झाला की आपला दुसरा फलंदाज तयार ठेवत चला, आपली स्ट्रॅटेजी बनवून ठेवत चला, कारण कालच्या दिवसामध्ये आपण टाइमआउटच्या नियमानुसार एक फलंदाजाला बाद दिलेला आहे। या ठिकाणी सर्व रूल्स आणि रेग्युलेशन्स पाळणं सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे। इथं गोरेगाव नगरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील मित्रांनो, प्रेम मिळेल, माया मिळेल, निश्चितच दोस्ती मिळेल, मात्र रिकामा वेळ तुम्हाला कुणीही देणार नाही। वेळेची काळजी घेणं सर्वांसाठी मस्ट असणार आहे, बंधनकारक आहे। पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय, पहिली विकेट मिळाली आहे। नामदेव जो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आला होता, पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार होतोय। गोलंदाजी मार्कवरती सागरला आपण पाहताय। काराव एक्सप्रेस जबरदस्त वेगानं दौडत असताना पाहायला मिळतीये, अतिशय चांगली व्यूवर रचना केली आहे। 30 मध्ये 9 क्षेत्ररक्षक, विकेट कीपर आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग वरती फिल्डर पॉइंट आहे। कव्हर 38 मध्ये यावेळेस अपील केली आणि पंचांनी उचलून धरली, पंचांनी बोल्ट केले आकाशाकडे, विध्वंस माजवणारी किलिंग गोलंदाजी। सलग 6 दुसरा फलंदाज माघारी परततोय, कासगाववाडी संकटात। A1 क्वालिटी आणि दर्जेदार नियोजन, दर्जेदार आयोजन, आमदार चषक 2025 चा हा थरार ऐरमभाई आणि अमरभाई आणि त्यांची संपूर्ण आयोजन समिती यांचं मनापासून कौतुक आपण करूयात। एक या आकड्यावरती दुसरा झटका, फुलटो चेंडू आहे, यावेळेस मात्र संयम दाखवलाय, हलक्या हाताने त्या ठिकाणी खेळतोय। शॉर्ट मिड विकेटला जातोय, सीमारेषेच्या जवळ चेंडू अडवलाय। या दरम्यान आपण पाहाल एक सिंगल धाव आली आहे। डाव सावरायचा आहे, डाव आवरायचा आहे, डावाला निश्चित आकार द्यायचा आहे। सिंगल धावेच्या मदतीने स्कोर कार्ड थोडंसं संजीवनी मिळाल्यागत पुढे सरकलं।
2 बाद 2 धावा धावफलकावरती. नाजूक अवस्था, इथून डाव सावरायचा आहे, डावाला आकार द्यायचा आहे. गोलंदाज सागर सुंदर गोलंदाजी करतोय. राईट मोर द विकेट. इथं पहा ऑफ साईडला शफल झाला, ऑन साईडला चांगला तडाखा दिलाय, कोंडी फोडलीये. जबरदस्त आक्रमक स्ट्रोक, आजच्या रात्रीचा पहिला दमदार स्ट्रोक. आमदार ट्रॉफी षटकार. आठ या आकड्यावरती 2 गडी बाद असं धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. मान्यवर किरणजी कालेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे, कदाचित आमची नजर आपल्यापर्यंत पोहोचली नाही तरी सुद्धा आपणा सर्वांना विनंती आहे, आपण या मंचावरती. स्वागत आहे दमदार स्ट्रोक चौकार. मान्यवर मोहसिनभाई बुबेरे, शादाबभाई बुबेरे आणि मोहसिन भाई बुबेरे, विनंती आहे आपण या मंचावरती. आजच्या रात्रीची पहिली मॅच या ठिकाणी आपण पाहताय. अतिशय संमिश्र सुरुवात झाली आहे. 2 विकेट सुरुवातीलाच मिळाल्या होत्या. 12 या आकड्यावरती 2 झटके लवकर दिले होते, मात्र त्यानंतर पांड्यानं एक षटकार आणि एक चौकार ठोकला आणि मॅचला निश्चितच कलाटणी देणारी बॅटिंग करतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोरेगाव एंडकडनं षटकाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल. विकेट किपर थोडासा बीट झालाय. 22चा इशारा येतोय. एका धावेची मदत येते. धावफलकावरती ऍड करूयात. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 13 वरती. पहिला चेंडू फुलटोज होता, मात्र या ठिकाणी फायदा उचलता आला नाही. या अनुषंगाने आपण पाहाल तर 22च्या स्वरूपात एक सिंगल धाव जरूर येते. स्ट्राइक रोटेट ऋतिक आणि पांड्या ही जोडी मैदानावर. स्ट्राइक एंड वरती हार्ड हिटर पांड्या. कासगाव संघासाठी यावेळेस फटका खेळतोय. जबरदस्त प्रहार. फिल्डर आहे, मात्र त्याला बीट करत असताना वाईडिश लॉंग ऑफ क्लिअर केलं. सीमा रेषेच्या बाहेर चेंडू रवाना. चौकार. तोय 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 17 धावा. आज समालोचन कक्षामधनं पुन्हा एकदा आम्हाला साथ मिळेल. या संपूर्ण स्पर्धेला लीड करत असताना बदलापूर समालोचक समितीचे आमचे उपाध्यक्ष व्हाईस प्रेसिडेंट राहुल चव्हाण सर आणि त्यांच्या समवेत व्हाईस ऑफ संगमनेर तुषारजी शिंदे सर आम्हाला जोडले जातील. निश्चित क्रीडानगरीमध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. एक सिंगल धावेचं योगदान आलेलं आहे. स्कोर कार्ड वरती जोडूयात. धावफलकावरती आपण पाहताय तर 18 धावा. षटक क्रमांक 2 चालू झालंय. राकेश गोलंदाजी करतोय. 3 चेंडू त्यानं फेकलेत. 5 धावा इथं खर्च केल्यात. तयार होतोय. यावेळेस चांगला चेंडू अपील करतायत. निश्चितच कदाचित शरीरावरती आदळला. त्यानंतर विकेट किपरनं कलेक्ट केलंय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. ऋतिक आणि पांड्या ही जोडी मैदानात खेळतायत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. ऑप्स्टिकच्या अगदी बाहेर शफल झाला होता, मात्र बॅटवरती व्यवस्थित आला नाही. पुढचा चेंडू राकेश. यावेळेस मात्र लॉप केलाय. फटका चांगला आहे. दर्जेदार दमदार स्ट्रोक. जसा बॅटवरती आला स्वीट साऊंड निघालाय. 6 धावांचा दे धमाका स्ट्रोक. षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं स्कोर काढला. इथं उभारे मिळतीये.
इथं पहा फुलर लेंथ समोर पिच केला, आउटसाइड डॉपस्टम चेंडू पडलाय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव स्वरूपात संपन्न होत असताना कमबॅक केलं, षटकारानंतर लगेचच डॉट फेकला. यस, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान प्रदीनभाई बुबेरे यांचं आगमन झालंय, त्यांचं बडपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीने आपण पाहतोय आमचे मान्यवर सुफियानजी मोराणा साहेब यांचं आगमन झालंय आणि मोतसिम साहेबांचं देखील आगमन झालंय. तर विनंती आपण मंचावरती या. शाजीब भाई आपणाशी विनंती, आपणही मंचावरती या. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमदार चषकामध्ये. जाफरजी बुबेरे साहेबांचं आगमन झालंय, वसीम भाई यांचं आगमन झालंय. त्याने विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट मॅच कासगाव विरोधात मोहपाडा इरंजाड, दोन टीमची कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी या. मिड इनिंग मध्ये आपण टॉस संपन्न करतोय, त्यामुळे अधिकचा वेळ खर्च न करता आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचा. धन्यवाद, थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. या ठिकाणी आपण पाहत आहे मंचावरनं आलेल्या सर्व पाहुण्यांचं, मान्यवरांचं सहर्ष स्वागत करत असताना जाऊया मैदानावरती. 24 धावा, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल चांगला टाकलाय, समोर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर, फॉलो थ्रू मध्ये सागरनं अडवलं आणि 0 धावांवरती समाप्त केलंय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. पहिला चेंडू डॉट येतोय. स्ट्राईक एंड वरती हार्ड हिटर पांड्या, ज्यानं 6 चेंडू फेस केलेत आणि वैयक्तिक 16 वरती खेळतोय पांड्या. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साइडला गेला, ऑन साइडला ट्रेडमार्क स्ट्रोक खेळतोय. अप्रतिम आक्रमक टोलेजंग बॅटिंग, षटकार. बॅटिंग 30 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. चांगली बॅटिंग. पहिला चेंडू चांगला टाकला सागरनं. चांगल्या दर्जाचा गोलंदाज, समोरून उत्कृष्ट दर्जाचा फलंदाज. पांड्या वर्सेस सागर अशी मॅच बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. लगेच कमबॅक केलंय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगला. सिंगल एक धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येते, धावफलकावरती वाढतायत. स्कोर कार्ड चाललं ते 31 या धावसंख्येवरती. दर्जेदार बॅटिंग करतायत. अतिशय सुंदर खेळ मैदानावरती दाखवतायत. कासगाववाडी हा संघ मैदानावरती फलंदाजी करत असताना निश्चितच आज येत असताना थोडासा त्यांना उशीर झाला. या अनुषंगाने आपण पाहताय 2 चेंडूंची पॅनल्टी जरूर मिळाली आहे. ती पॅनल्टी त्यांना भरून काढावी लागेल. स्कोर कार्ड वरती निश्चितच वाढ करावी लागेल. यावेळेस पहा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे, फसलाय, मिस टायमिंग आणि इथं माघारी परतावं लागेल. मोठा झटका मिळालाय. फलंदाज बाद होतोय. ऋतिक आउट. मुरबाड विधानसभेचे दमदार आमदार किसनजी कथोरे साहेबांच्या नावानं हा संपूर्ण कार्यक्रम आपण पाहत आहे. आमदार चषक 2025, भव्य रजनी क्रिकेटचा हा थरार, गोरेगावकरांचा मान अभिमान सन्मान. चांगलं कमबॅक. षटकार आल्यानंतर सागरनं कमबॅक केलं. सुंदर गोलंदाजी करतोय. 3 विकेट त्यानं अद्यापपर्यंत अर्जित केल्यात. 19 धावा जरूर खर्च केल्यात, मात्र टॉप ऑर्डर कोलॅप्स करण्यामध्ये त्याचा वाटा सिंहाचा राहिलाय. 1 षटक 5 चेंडू, एकंदरीत 11 चेंडू त्यानं हाताळले आणि 19 धावा देत असताना 3 गडी बाद केलेत. यावेळेस पुन्हा एकदा लोवर फुलटोज चेंडू जातोय त्या ठिकाणी 30 यार्ड मध्ये अडवलंय. एक सिंगल धावेचं योगदान येईल. धावफलकावरती जोडूयात. सतीश आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. पांड्याला साथ देत असताना सतीश ही जोडी मैदानावरती खेळेल. धावा बनवणं गरजेचं आहे, कारण काराव सारखा मातब्बर संघ समोर आहे. निश्चितच त्यांच्या समोर जर आपण पाहताय 5 षटकांसाठी
50 ते 60 धावांचं आव्हान तुम्ही उभं केलं तर नक्कीच इथं फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकं संपलेली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 3 गडी बाद 32 धावा बॅटिंग करतायत कासगाव वाडी. माझी बुबेरे यांचं आगमन झाले त्याने विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. फिरोजी बुबेरे यांचं आगमन झालंय त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आमदार चषकाचं दमदार नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एरबाई बुबेरे असतील, आमचे एमरबाई असतील, अखिलबाई असतील, शहबाज चाचा असतील यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. अमजदबाई असतील, बाबूबाई असतील, अक्रमबाई आमचे सरपंच असतील यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा. बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव खरं तर मिजाबाई बुबेरे यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. कारण जेव्हा जेव्हा फ्रेंड्स ट्रॉफी या स्पर्धेचं आयोजन होत असतं त्यामध्ये पूर्ण गोरेगाव सामील होत असतं, परंतु त्या स्पर्धेच्या पाठीमागे आपण जर पाहिलं तर लगेच आमदार चषकाचं दमदार नियोजन आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि यंदाच्या वर्षी आपण पाहतोय खर तर 1 लाख रुपये धनराशी असणारी ही स्पर्धा जरूर आहे, परंतु पुढच्या वर्षी पुन्हा एकदा नवीन जोमानं गुणा गोविंदानं 8 बाईकसह ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. कारण सर्वप्रथम आपण पाहतोय खर तर बदलापूर वांगडीचं नियोजन आपण जर पाहिलं तर नाईट टुर्नामेंट भरवण्याचा पहिला बहुमान कोणाला मिळत असेल तर ते गाव आहे गोरेगाव. आणि या गोरेगाव नगरीमध्ये फ्रेंड चषक पुन्हा एकदा पुढच्या वर्षी आपण पाहतोय 8 बाईकसह ती स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. त्यामुळे जे कोणी खेळाडू असतील, टीम असतील त्यांच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवतोय. कारण गोरेगावचं नियोजन म्हटलं की भरपूर संघ इथे खेळण्यासाठी गर्दी करत असतात. मग यंदाच्या वर्षी देखील आपण फ्रेंड्स ट्रॉफी देखील पाहिली, तिथे देखील भरपूर संख्येनं संघ खेळले जरूर. परंतु या स्पर्धेमध्ये देखील जबरदस्त आम्ही 40 संघाचा समावेश घेतला होता, परंतु पुन्हा एकदा टीम असतील, खेळाडू असतील त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही 48 संघ या स्पर्धेमध्ये बांधलेत. त्यामधून आपण पाहतोय खरं तर आज देखील एक्स्ट्रा आपण एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला कासगाव वाडी तर दुसऱ्या बाजूला काराव, या दोन टीमच्या दरम्यान एक बिग फाईट मॅच आपण एन्जॉय करतोय. परंतु नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ताकदवर टीम पुन्हा एकदा खेळताना दिसतील. एका बाजूला कासगाव तर दुसऱ्या बाजूला मोहपाडा एरंजाळ. त्यामुळे दोन टीमची आपल्याला विनंती आपण टॉस साठी लवकरात लवकर यायचं आहे, अन्यथा पार्टीला समोर जावं लागेल. कारण 2 चेंडूची पार्टी आपण ऑलरेडी दिली आहे टीम कासगाववाडी या संघाला. गेम ऑन, लेट्स प्ले. धन्यवाद. षटक क्रमांक 4 ला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र व्यवस्थित बॅट वरती आला नाही. एक सिंगल धावे लेग बाईचा इशारा येतोय आणि एका धावेच्या मदतीनं इथं धावफलकाला थोडीशी चालना मिळतीये. षटक क्रमांक 4 चालू झालंय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धावे येईल. स्कोर कार्ड पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल ते 33 या धावा संख्येवरती 33 नेल्सन फिगर तुम्ही पाहताय. 3 बाद 33 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज दिवेश. चांगला चेंडू लेग कटर पाहायला मिळतोय. टप्पा खाल्ला, बाहेर निघाला. गती परिवर्तन होतं टप्प्यावरती आणि चेंडूवरती सुंदर नियंत्रण. फॉलो थ्रू तुम्ही पाहताय. एमटीसी लाईव्हचा कॅमेरा टिपतोय. काय दर्जेदार चेंडू होता. अतिशय अप्रतिम गोलंदाजी. दिवेश गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंड वरती पांड्यासारखा हार्ड हिटर फलंदाज थांबवून ठेवलं होतं. यावेळेस पहा मोठा प्रहार करतोय. व्यवस्थित बॅट वरती आला नाही. लॉंगॉनचा फिल्डर ऍक्शन मध्ये आलाय. चेंडूला पकडलं. इथं कदाचित विकेट घेण्याची संधी होती, मात्र कलेक्शन झालं नाही. या अनुषंगाने तुम्ही पाहाल तर एक सिंगल धावेचं योगदान येईल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये सतीश निघाला होता, मात्र या ठिकाणी आपण पाहताय कदाचित विकेट किपरला असं वाटलं की डायरेक्ट हिट होत आहे. निश्चित या अनुषंगानं चेंडू सोडून दिला होता. सिंगल आली आहे. इथं पहा ऑन साइडला अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय सीमारेषेला. मिड विकेटला अडवतायत, फेकतायत. अतिशय दर्जेदार आपण पाहताय गोलंदाजी. चांगली फिल्डिंग, विवर रचना सुंदर या ठिकाणी लावलेली पाहायला मिळते. 4थं षटक मार्गस्थ आहे. या षटकाचा विचार केला 4 चेंडू फेकलेत, 2च धावा खर्च केल्यात. दिवेशच्या खांद्यावरती जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी तो सुंदर पार पाडतोय. चांगली गोलंदाजी. पांड्या आहे स्ट्राईक वरती. आता मात्र त्याला स्ट्राईक करावं लागेल आणि खऱ्या अर्थानं सर्जिकल स्ट्राईक केलाय. लोअर फुलटोनला सरळ भिरकावलं. लॉंग ऑन फिल्डरच्या वरनं सरळ 6 धावांसाठी षटकार.
वेळ धावफलक खालतं थोडंसं हळूहळू चाललं होतं, त्याला मात्र इथं गती प्राप्त करून देत आहेत. 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 बाद 41. पांड्या मात्र एका बाजूने खऱ्या अर्थानं हार्दिक पांड्याची भूमिका पार पाडतोय. फिनिशरची भूमिका त्याला पार पाडायची आहे. अगदी आपण पाहताय सुरुवातीपासून फलंदाजी करतोय. सुरुवातीच्या 2 विकेट 2 धावांवरती गेल्या आणि त्यानंतर त्यानं जी बॅटिंग केली आहे दर्जेदार बॅटिंग करतोय. 4 षटकं संपलेली आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 41 धावा धावफलकावरती कासगाव वाडी. चौथं 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 41 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना सतीश आणि पांड्या ही जोडी शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ इथं शिल्लक आहे. 2 चेंडूंची जी पॅनल्टी कासगाववाडी या टीमला आपण दिली आहे त्या पॅनल्टीच्या अनुषंगानं फक्त 4 चेंडू या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज शुभम येतोय. यंगस्टर गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. तयार होतोय राईट मोर द विकेट. शुभमचा पहिलाच बॉल आणि बॅटची एज विकेट मिळतीये पहिल्या चेंडूवरती बाद. नेक्स्ट मॅच असणार आहे कासगाव विपक्ष मोहपाडा एरंजाड. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहा. इनिंग ब्रेक होत आहे. आपण टॉस करणार आहोत. या षटकात फक्त आपल्याला 4 चेंडू पाहायला मिळणार आहेत. पहिला चेंडू पार पडलाय. 3 चेंडू नंतर आपण टॉस करतोय. मोपाडा एरंजाड आणि कासगाव दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित या ठिकाणी टॉस साठी तयार राहायचंय. शेवटचा अंतिम 4 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार होता. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली. उर्वरित 3 चेंडू इथं शिल्लक आहेत. बॅटिंग करत असताना कासगाववाडी या टीमला मोठा झटका मिळालाय. सतीश जो संघर्ष करत होता त्याचा संघर्ष इथं संपलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली. शुभम गोलंदाजी मार्कवरती पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. गुड बॉलिंग राईट मोर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग. चांगली गोलंदाजी. फिल्डर बरोबर जागेवरती तैनात. अप्रतिम गोलंदाजी. फिल्डरची साथ मिळाली. विकेट आली आहे. अजितदादा बनोटे 2 विकेट या ठिकाणी सलग आलेले आहेत. हॅट्रिक जर आली तर निश्चित आपण पाहत आहे 555 रुपयाचं पारितोषिक शुभम या गोलंदाजाला देण्यात येईल. हॅट्रिक बॉल घेऊन तयार राईट मोर द विकेट न. चांगला टाकलाय या ठिकाणी आपण पाहताय. अपील करतायत एज नाही अंपायर सांगतायत. धावतायत मात्र वाईट बॉलचा इशारा येतोय. जरूर वाईट बॉल आहे मात्र 1 रनआउटची विकेट सुद्धा मिळतीये या चेंडूवरती. 1 धाव आणि 1 विकेट. बेचाळीस या आकड्यावरती 6वा झटका मिळालाय. या गोरेगावच्या नगरीचे सर्वेसर्वा शहबाज चाचा बोबेरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. निश्चितच या परिसराच्या क्रिकेटसाठी मोलाचं योगदान आणि सर्व तरुण खेळाडूंना घडवण्यामध्ये या व्यक्तिमत्वाचा मोलाचा वाटा सिंहाचा वाटा राहिलाय. शहबाज चाचा बोबेरे गोड मनाचं व्यक्तिमत्व आहे. निश्चितच शुभ आगमन झालेलं आहे. हार्दिक सहर्ष स्वागत. शेवटच्या अंतिम टप्प्यात आपण आहोत. यावेळेस बॅट फिरवली. अपील केली पंचांनी बोट आकाशाकडे आणि या षटकाचं विवरण पहा. 4 चेंडूंवरती 4 विकेट आलेल्या आहेत. 1 रनआउटची होती. षटक संपलं या ठिकाणी. निश्चितच हे 1 चेंडू शिल्लक आहे. वाईट बॉल होता आणि या अनुषंगाने 1 चेंडू टाकावा लागेल. विकेट आलेली आहे. एक चेंडू शिल्लक आहे.
शुभम साठी हे पारितोषिक या ठिकाणी मिळणार आहे. अजितदादा बनवटे आणि माऊली जनरेटर कंपनीच्या माध्यमातून 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. शुभमनं ज्या टप्प्याची आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे त्याच्यासाठी हे पारितोषिक डिक्लेअर झालेलं आहे. जरूर हॅट्रिक त्यानं हुकवली, वाईट बॉल टाकला नसता तर या ठिकाणी हॅट्रिक झाली होती. शेवटचा चेंडू या पूर्वार्धातील. बॉलर तयार शुभम. यावेळेस पहा फिरून मारलाय, फटका चांगला खेळलेत. त्या ठिकाणी फिल्डर आहे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. सरळ चेंडू निघून गेलाय सीमा पार. शेवट गोड केलाय दर्शन आणि चेंडूला घडवलंय चौकाराचं दर्शन. पाच षटकांचा हा सामना निश्चितच पॅनल्टीच्या अनुषंगानं शेवटच्या षटकामध्ये 4 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. पूर्वार्ध संपलेला आहे. 46 धावा जमवल्या, 47चं लक्ष ठेवलंय. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती पाहायला मिळेल काराव. बनवायच्या आहेत त्या इथून विजयासाठी 47 धावा, 30 चेंडू आणि 47 धावांचं लक्ष आहे. सामना कशा पद्धतीने असेल, मैदानावरती बिग फाईट मॅच रंगतीये आणि जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये परिवर्तन करूयात. मी तुर्तास थांबतोय. आपण पहा आमदार ट्रॉफी आणि आमदार ट्रॉफीला भेट देण्यासाठी आयोजकांच्या विनंतीस मान देऊन दुर्वेश इंटरनेटचे सर्वेसर्वा मान्यवर काय ना किरणदादा कालेकर या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. शुभ सन्मान आपण करूयात. आयोजन समितीच्या वतीनं मी शहबाज चाचा बुबेरे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. ही संपूर्ण स्पर्धा आपण दुर्वेश इंटरनेटच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरात पाहत आहे.
आणि लगेचच इरंजाड आणि कासगाव दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. इरंजाड संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. आपण त्वरित टॉस साठी या मित्रांनो. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. टॉस केला जातोय. एका बाजूला आपण पाहताय मंचावरती शुभ सन्मान होत असताना कॅमेरामन आपण मंचावरती कव्हर करा. मान्यवर किरणजी कालेकर यांचा शुभ सन्मान मंचावरती केला जात आहे. त्याचबरोबर मान्यवर किरणदादा राऊत यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. क्रीडा नगरीमध्ये विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सामना चालू होतोय. निश्चितच द्वितीय सत्राला सुरुवात झालेली आहे. समालोचन कक्षामध्ये आपण थोडंसं परिवर्तन करूयात. या ऐकूयात या परिसराचा सर्वात लाडका आणि आवडता आवाज वेलवेट व्हॉइस ऑफ बदलापूर समालोचक समितीचे आमचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर आपल्याला जोडले जात आहेत. येस, ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. एक ओव्हर नंतर आपण टॉस संपन्न करतोय. त्यामुळे दोन्ही टीमची कॅप्टन विनंती आपण टॉस साठी येऊन थांबा. डीजे एम एस थोडासा आवाज द्या. बघा, एक महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जे संघ आजच्या रात्रीमध्ये खेळणार आहेत, उद्याच्या रात्रीमध्ये खेळणार आहेत, त्याला विनंती आपण ज्यावेळेस टॉस साठी येत आहे त्यावेळेस जो काही आपला ॲडव्हान्स असेल त्यातून जी रक्कम शिल्लक असेल ती आधी आपण जमा करा आणि त्यानंतर आपण टॉस संपन्न करतो याची आपण नोंद घ्यायची आहे. आजच्या आणि उद्याच्या रात्रीसाठी ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यामुळे आपण या सूचनेची नोंद घ्यायची आहे. मात्र सुरुवात 30 चेंडू आणि 47 धावांचं लक्ष होतं. या मॅच मध्ये आता 28 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 45 धावांची गरज आहे. घोडदळ सज्ज होतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. कासगाव वाडी विरोधात काराव चेतन. फटका चांगला ऑन साइडला घेतला. बड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित. कारावचा बाहुबली विकी बनवलेला मैदान सोडावं लागतंय. धक्का लागेल पहिला टीम काराव संघाला. बॅटर आउट. बैलगाडा क्षेत्रातील देव म्हणून मोठं लक्ष बैलाकडे पाहिलं जातं आणि त्याच बैलाचे आमचे मालक किरणजी राऊत साहेबांचं आगमन होतं आणि त्याच बरोबरीने खरं तर कासगाव चषकाचे दमदार आयोजक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारावगावचे उद्योजक राजू देशमुख साहेबांचं आगमन झालंय. आपल्यास विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषकाचं दमदार नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 46 धावा बनल्या गेल्या. 47 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. 2 चेंडूची पार्टी होती टीम कासगाववाडी संघाला. त्यामुळे 2 चेंडू ते कमी खेळले. चला समीर राऊत आपण टॉस साठी येऊन थांबा. 1 ओव्हर नंतर आपण टॉस संपन्न करतोय. राजू देशमुख साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि फक्त 2 धावा धावफलकावरती तुम्हाला पार भेटतील. एक फलंदाज आउट झाला. जशी सुरुवात हवी होती टीम कासगाववाडी या संघाला ती सुरुवात तुम्हाला आता जरूर पार मिळेल. या मॅच मध्ये कमबॅक करायचा प्रयत्न आता चालवलाय कारण पुन्हा पण बॅकफुट वरती संघ आपल्याला पार मिळेल. जरी इथून मात्र 47 धावा चेस करायचे परंतु आतापर्यंत निखिल शेलवले सारखा खेळाडूला इथं मात्र पूर्णपणे शांत ठेवलाय. राऊंड द विकेट चेतन.
वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, इनफिल्डच्या वरनं घेतलाय, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पाठमोरा बॉलला स्टॉप करतोय. दरम्यान दोन्ही गाड्या एकाच एंडवरती, अपघात निश्चित होता परंतु बाल बचावले गेलेत. आता बॅटर सागर, त्यामुळे आपण पाहतोय आता मोठा जीवनदान मिळत आहे. निखिल शेलवले आणि त्याच्या साथीनं सागर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानावरती आता एक धावी ते मात्र एकवटली गेली. दुसरी धाव्याचा प्रयत्न होता जरूर, पूर्णपणे थांबवलं मिळेल ती सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल. 3 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. एका ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. आमचे मित्र खरं तर उमर 11 गोरेगाव टीमचे एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांचं आगमन झालं, मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर आमचे मोहम्मद भाई यांचं आगमन झालं, मनपूर्वक स्वागत आहे. स्कोररच्या भूमिकेत जोडले जातील, कारण जेव्हा जेव्हा गोरेगावची स्पर्धा असते त्यावेळेस कामिल असतील, त्यानंतर आमचे मोहम्मद भाई असतील आणि आमचे अरम भाई असतील, नेहमी स्कोररच्या भूमिकेत ते जोडले जातात. चला, कामिल आमचे एंजेड आहेत. खरं तर डोळ्यावरती बॉल त्यांना लागला होता. टॉस आपण संपन्न करतोय. टीम कासगाव आणि टीम एरंजाड, कॅप्टन आपण लवकरात लवकर या, कारण एक ओव्हरचा खेळ संपन्न झालाय, त्यामुळे आपण टॉस संपन्न करू. राजू देशमुख साहेबांना विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते मी टॉस संपन्न करतोय. कामिल म्हटलं की एक चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे, परंतु आज खरं तर थोडीशी दुखापत त्याला झाली आहे, त्यामुळे तो आज घरून ही स्पर्धा एन्जॉय करतोय. परंतु आपण कामिलला खरं तर शुभेच्छा देऊ की तू लवकरात लवकर बरा हो आणि पुन्हा एकदा गोरेगाव टीम साठी खेळण्यासाठी सज्ज हो, अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू. येस काळे सर. टॉस केला जातोय, दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. निश्चितच यानंतरची मॅच आमदार चषकाचा कॉल आहे. येस, आमदार चषक येतोय आणि एरंजाड संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि थोड्याच वेळात निर्णय नक्कीच आपल्याला कळेल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना विनंती आहे, आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सामना चालू आहे, निश्चितच बिग फाईट मॅच. मैदानावरती सामना, मंचावरती पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. मोठी स्पर्धा आहे आणि निश्चितच क्रिकेटवरती सुद्धा लक्ष आपलं सर्वांचं राहणं गरजेचं आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. फटका चांगला खेळलाय या ठिकाणी, मात्र त्या ठिकाणी फिल्डर बरोबर जागेवरती तैनात आहे. झेल टिपलाय आणि विकेट मिळालेली आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एरबाई बुबेरे आणि बाबूबाई बुबेरे यांचं आगमन झालंय. खरं तर एक डॅसिंग पर्सनॅलिटी म्हणून त्यांची ओळख आहे आणि खरं तर गोरेगाव नगरीमध्ये आपण 2 स्पर्धा नेहमीच पाहत असतो, मग त्यातल्या त्यात प्रेस ट्रॉफी, त्यानंतर आमदार चषकाचे दमदार नियोजन नेहमीच करत असतात ते आमचे एरबाई बुबेरे आणि त्यांच्या साथीनं बाबूबाई बुबेरे यांचं आगमन झालंय. विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक दमदार स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. भरपूर मेहनत घेत असतात, मग आमचे आमदार असतील, जे छोटे खेळाडू आहेत. काल जरी ते परास्त झाले, त्यांचा संघ ते कॅप्टनच्या भूमिकेत होते, परंतु थोडेसे नाराज होते. आज पुन्हा एकदा ते सज्ज झालेत. आमदार वेलकम, स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि शेरूर और शायरी का बहतात बादशाह करके आमदार की पहचान है, क्योंकि आमदार साहेब ज्यावेळेस उपस्थित होतात त्यावेळेस मात्र आमदारांचा एक चांगला डायलॉग दरवर्षी येत असतो, डब्बे में डब्बा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल इथे मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. धावफलक पुण्यात पुढे सरतो. षटक क्रमांक पहिले संपूर्ण झाला, फक्त 3 धावा. आणि आता आपण पाहतोय षटक क्रमांक पुन्हा एकदा दुसऱ्याला सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये 3 धावा. नाना शीद आलेत गोलंदाजी मार्कवरती. 2 बॉल टाकत असताना 1 विकेट त्यांनी संपादित केले. एक धाव इथे मात्र 1 पटी गेले. धावफलक पुन्हा एकदा आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 4 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. जवळजवळ 8 बॉलचा खेळ 9 बॉलचा खेळ संपन्न झालाय आणि फलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. नाना 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. इथे घडले काय पाहावं लागेल. सिंगल दाबे ते मिळते. ही विकेट भरपूर महत्वाची होती, कारण आपण पाहतोय जेव्हा जेव्हा निखिल शेलवलेला जीवनदार मिळत असतो ना, त्यामुळे आक्रमक पवित्रा तो घेत असतो. परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत संयमी खेळी त्याने केली आहे, कारण विकी सारखा एक हार्ड हिटर बॅटर लवकर आउट झालाय. त्यामुळे आता पूर्णपणे जिम्मेदारी आहे निखिलच्या खांद्यावरती आणि तो स्वतः संघनायक आहे. त्यामुळे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये त्याने संयमी पवित्रा घेतला जरूर, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सागर मैदानावरती दाखल होतोय.
सागर कांबडी हा खेळाडू तुम्हाला जरूर पार मिळेल. एक सागर आउट झाला. फटका चांगला आहे, ऑन साइडला बळबला आहे. गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित, मिळेल ती सिंगल. सिंगल डबलचं क्रिकेट आपल्याला जरूर पार मिळेल, कारण माहिती टीम काराव संघाला देखील क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल, आणि सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं. त्याच अनुषंगाने मी म्हणेन आता सध्याच्या घडीला बॅटिंग करतायत दोन्ही बॅटर, कारण त्यांना देखील माहिती आहे 2 ओव्हरमध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा वसूल करायला हव्यात. त्यानंतर 3 ओव्हरमध्ये आक्रमक पवित्र घ्यायचं. याच अनुषंगाने आतापर्यंत बॅटिंग तुम्हाला पार मिळेल. इथे फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरनं खेचला, एक्स्ट्रा खबरला गॅप मोठा नाही, धाबाचा तोटा, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. निखिल शेलवलेचा हा पहिला बार, दमदार षटकार. षटकार ठोकला, धावफलक वगैरे आता पुढे सरकतोय. मी आधीच म्हटलं होतं निखिल शेलवले एक हार्ड हिटर बॅटर आहे, आणि अखेर त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. धावफलक पुढे सरकत असताना 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय, 12 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 12 धावा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. सर्कलची पाबंदी आता हटवली आहे, सर्कलची संचारबंदी पूर्णपणे हटवून लावली आहे. 18 चेंडूमध्ये अजूनही आपण जर पाहिलं तर 35 धावा इथून चेस करायचे आहेत. याच अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल, कारण दोन्ही बाजूला आपण पाहतोय सामना 50-50 बॅलन्स पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 3, आणि आता या षटकामध्ये आपण पाहतोय जवळजवळ 9 धावा खर्च केल्या गोलंदाज नाना शीदनं, परंतु पुन्हा एकदा चेतनवरती विश्वास दाखवलाय. चेतन या मॅच मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय हे देखील पाहावं लागेल. नेक्स्ट मॅच श्री गणेश कासगाव संघ दाखल होतोय. वेलकम संदेश राणे, संदीप भोईर, राज भोईर असतील. त्यानंतर आपण पाहतोय आमचे राज लहान यांचं आगमन झालंय. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज पुन्हा एकदा कासगाव क्रिकेट आपल्याला पार मिळेल, परंतु मैदानावरती सध्याच्या घडीला कासगाव वाडी संघ खेळतोय, आणि त्यासाठी देखील सपोर्ट करण्यासाठी मी म्हणेन संपूर्ण टीम इथे दाखल झाली आहे. कारण श्री गणेश कासगाव म्हटलं की एक मोठा संघ आहे, आणि त्यांच्याच खालोखाल आपण जर पाहिलं तर कासगाव बी असेल, कासगाव वाडी संघ असेल, नेहमीच चांगला क्रिकेट खेळत असतात. 18 बॉल 35 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. किरणजी राऊत साहेबांचं आगमन झालंय, ते देखील टीमला सपोर्ट करण्यासाठी दाखल होत आहेत. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 चेतन. पहिला बॉल फुलटॉस होता, ऑन साइडला ड्राइव्ह केला, बॉल चालला मिड विकेटला, लीपमधून क्षेत्ररक्षक 12च्या बेगावर पोहोचेल, झपाट्यानं बॉल लतून फेक करतोय, दरम्यान मिळेल ती सिंगल. आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना टीमची टोटल 13 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. दोन्ही संघ मोठ्या ताकदीने मैदानावरती उतरल्यात. या पंचकृष्टीतील दोन्ही संघ आपण पाहतोय ताकदवर संघ आहेत, परंतु एका बाजूला आपण पाहतोय खरं तर कासगाव वाडी संघ जो खेळतोय तो आदिवासी संघ आहे, आणि नेहमीच मी कौतुक करत असतो आदिवासी संघाचा. काल देखील दारोड संघ खेळला, शिस्त त्यांची नेहमीच आपल्याला जरूर पार मिळेल. आज जरी संघ उशिराने दाखल झालाय, आयोजन कमिटीने 2 चेंडूची पार्टी लावली, परंतु क्षणाचाही कोणी तोंडातून आवाज काढलेला नाहीये, कारण त्यांना माहिती आपण लेट झालो. त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. ऑन साइडला खेतला, स्कोर लेगला, डीप बॅकर स्कोर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. निखिल शेलवडेचा हा दुसरा बार, चौकार. भरपूर महत्वाची होती. मागील ओव्हरमध्ये आपण पाहिला असेल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला, तिथे जीवनदान मिळाला निखिलला, परंतु तो आता मागे वळून पाहत नाहीये. जखमी वाघ मैदानावरती डरकाळी फोडतोय आणि का बॅटिंग करतोय. एक चौकार, एक षटकार आलाय. वेलकम अर्जुनभाई राऊत यांचं आगमन झालंय, भरपूर स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आज कासगाव संघ मैदानावरती खेळतोय. एक सामना जर कासगाव टीमने जिंकला ना, तर मग आज पुन्हा एकदा कासगाव गावामध्ये कर्फ्यू लागेल या शंकात नाहीये, कारण भरपूर सपोर्ट असतो कासगाव टीमला. राऊंड द विकेट. इथे देखील विकेट घेण्याचा प्रयत्न होता, बॅटची काढा घेतली, पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतोय, मिळेल ती सिंगल. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना 18 धावा धावफलकावरती जोडले गेले. या मॅच मध्ये अजूनही आपण पाहतोय 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 29 धावांची गरज आहे. त्यामुळे अजूनही सामना आपण पाहतोय दोन्ही बाजूला 50-50 बॅलन्स पार पडेल. दोन्ही संघ मैदानावरती प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. एका बाजूला कासगाव वाडी जो अगदी हक्काच्या अंतरावरती असलेला गाव आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय काराव संघ जो वांगडे भागातील एक ताकदवर संघ आहे. ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, बॉल चालला लॉंगला, क्षेत्ररक्षक उपस्थित, मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. सिंगल पेक्षा जास्त काही नाही. रॉकेट थ्रो आपल्याला जरूर पार मिळेल. आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. कासगाव म्हटलं की गणपती बाप्पाचं एक मोठं मंदिर आपण पाहतो, आणि त्याच गणपती बाप्पाचा आशीर्वाद नेहमीच तिन्ही संघ मैदानावरती खेळत असतात.
कासगाव वाडी असेल, कासगाव बी असेल, कासगाव ए असेल आणि आज देखील आपण पाहतोय श्री गणेश कासगाव वाडी विरोधात सिद्धिविनायक काराव या दोन टीमच्या दरम्यान मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि अखेर आता बॅटची कडा घेतली एसएलच्या मागे नो मिस्टेक एक चांगला जेल तिथे स्वीकारलाय आणि सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल जवळ जवळ 9 खेळाडू आता एकत्रित आले त्यामुळे आता या विकेटची किंमत काय होती ते चांगल्या प्रकारे माहिती टीम कासगाव वाडी संघाला दरम्यान षटक क्रमांक 3 संपन्न झालाय पाणी घेऊन जायचं आहे चला घेऊन जा पाणी घेऊन जा पंच इशारा करताय लगेच पाणी घेऊन जा कारण विकेट देखील पडली आहे त्यामुळे आता लगेच पाणी आपण घेऊन जा ललित निर्णय कळवायचा सर पाणी घेऊन जा लवकर मित्रा चला एक चेंडू नंतर आपण पाणी घेऊन जातोय त्यामुळे आता मात्र सुरुवात राऊंड विकेट ड्राईव्ह केलाय ऑन साइडला लॉंगॉनला बॉल चाललाय क्षेत्ररक्षक उपस्थित एकदा बेकपटी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय गरज होती का प्रश्न आता उभा राहिलाय परंतु मिळते सिंगल चला पाणी घेऊन जायचं 3 ओव्हरचा खेळ आता संपन्न झालाय आणि 3 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल 19 धावा अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे अजूनही 27 धावांची गरज लवकरात लवकर आपण लगेच आता सुरुवात करतोय टीम जयरमान क्रिकेट संघ एरंदाड या टीमनं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि इन्व्हाइट केला टीम कासगाव संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी कारण त्यांना माहिती आहे कासगाव संघ जेव्हा जेव्हा टॉस जिंकतो त्यावेळेस बॅटिंग करण्याचा निर्णय घेतात त्यामुळे आता त्यांना संधी द्यायची नाहीये याच अनुषंगाने आता बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला किशोरजी मेयर यांचा अगमन झाले दिनेश भालेराव ललित भोईर या पण आपलं मनपूर्वक स्वागत प्रसाद भात्रे सुस्वागतम 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 याच दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आमदार चषकाचे दमदार आयोजक आमचे एरबाई बुबेरे यांचं आगमन झालंय या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे KL करण लहाणे यांचं आगमन झालंय मनपूर्वक स्वागत आहे करण पांड्याचा पहिला बॉल आणि दांड्या उडवण्याचा प्रयत्न होता जरूर परंतु बालबाल बचावले गेलेत बॅटर 12 चेंडूमध्ये 27 धाबाची गरज असताना पहिला बॉल डॉट बॉल पुढचा बॉल फुलटॉस होता ऑन साइडला खेळलाय स्कोअर लागला क्षेत्ररक्षक उपस्थित एक सिंगल इथे एक बटी गेली दुसरीचा प्रयत्न करतात आणि अखेर या 2 धाबा इथे भेटतील 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकेल टीमची टोटल धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल पुढे सरकत असताना आतापर्यंत
22 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 10 बॉल मध्ये 25 धाबाची गरज. आज कासगाव संघ आपण पाहतोय मैदानावरती खेळतोय. कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव हा संघ तुम्हाला जरूर पार बेल. इनफिल्डचे वर्ण घेतलाय, फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्याच्या अबाकाच्या बाहेर, बॉल सीमा पार. 12 चेंडूमध्ये 27 धाबाची गरज असताना आपण पाहतोय आक्रमक पवित्रा इथे मात्र घेतलाय, बॉल सीमा पार, षटकार. या मॅच मध्ये 19 धाबाची गरज आहे. का बॅटिंग करतोय प्रशांत मैदानावरती दाखल झाल्या पडतो. आता तो शांत बसायला तयार नाहीये. इथे देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा एसएलच्या मागे थोडीशी चूक घडली आहे. लगेच एक सिंगल धाव इथे एक पडली आहे. सिंगलच्या साथीनं धावफलक वेगाने पुढे सरकतो. 22चा इशारा पंचाचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. या मॅच मध्ये पुन्हा एकदा संघर्ष वाढलाय. दोन्ही संघाचा तुम्हाला पार मिळेल. या मॅच मध्ये 18 धाबाची गरज आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक, 18 धाबाची गरज आहे. हे 2 बॉल दोन्ही टीम साठी भरपूर महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. राहुल सर, मैदानाच्या बाहेर जे प्रेक्षक आहेत रेलिंगला हात धरून उभे आहेत त्यांना विनंती आहे की चेंडू आतमध्ये असेल तर कुणीही प्रेक्षक आतमध्ये चेंडूला हात लावण्याचा पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण बाउंड्री लाईन बरोबर रेलिंगला अगदी जवळ खेटून आहे. थोडस काळजी घ्या. येस, ओव्हर टू यू राहुल सर. 2 बॉल भरपूर महत्वाचे आहेत या मॅच मध्ये दोन्ही संघासाठी. इथे देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होता. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन, लॉंग ऑफच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल तिथे एक पडी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतात, परंतु मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुन्हा आता पुढे सरकतो. 30 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. 7 बॉल मध्ये 17 धाबाची गरज. या मॅच मध्ये दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा करतात, कारण दोन्ही संघाला माहिती आहे जर इथून एखादी चूक घडली आहे तर इथून मात्र जर सामना गमावा लागला तर 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. त्याच अनुषंगाने आपण आतापर्यंत दोन्ही संघ मैदानावरती प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना शेवटचा बॉल दात बागतायत पंचाकडे, परंतु पंच सहमत नव्हते. मिळेल ती सिंगल बाईकच्या स्वरूपात. आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना टीमची टोटल 4 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 31 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत. या मॅच मध्ये 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 धाबाची गरज. शेवटच्या बॉल पर्यंत जर सामना रंगला आणि जर सामना इथून मात्र गमावा लागला टीम कासगाव वाडी संघाला तर आज या संघाला झोप लागणार नाहीये, कारण शिस्त ही कासगाव वाडी टीमची ओळख आहे. परंतु आज आपण पाहिलं संघ थोडंसं उशिराने दाखल झालाय. 2 चेंडू त्यांना इथे मात्र कमी खेळावे लागले. 2 चेंडूची त्यांना पार्टी लागली आहे. त्यामुळे ते 2 चेंडू आता किती महत्वाचे आहेत या मॅच मध्ये ते कासगाव वाडी टीमला चांगल्या प्रकारे माहिती आहे. परंतु त्याचा फायदा किती मिळेल टीम काराव संघाला आणि त्याचं नुकसान किती होईल ते मात्र टीम कासगाव वाडी संघाला हे देखील आपण पाहणार आहोत. परंतु जर कासगाव वाडी टीमचा खेळ आवडला असेल ना तर टाळा बायला हरकत नाहीये, कारण 47 धाबा त्यांना रोखायच्या होत्या. आणि आतापर्यंत आपण पाहतोय 6 चेंडू मध्ये अजूनही 16 धाबाची गरज आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जसा निखिल आउट झालाय, धावांचा दुष्काळ मैदानावरती पडलाय. प्रशांतच्या वाटपून एक षटकार आलाय, एक दुहेरी धावा आपण पाहिली आहे. त्याच्या साथीने आपण पाहतोय सागर बनवटे आउट झाल्यानंतर सागर कांबडी मैदानावरती दाखल झाले. या मॅच मध्ये आपण पाहतोय संघर्ष दोन्ही टीमचा आपल्याला जरूर पार मिळेल. परंतु षटक क्रमांक 5 कोणत्या गुणाच्या खांद्यावरती जिम्मेदारी द्यावी तर त्यातून उत्तर निघालाय. चिंतामण मैदानावरती दाखल होतोय. चिंतामणने सांगितलं की चिंता करू नका, परंतु 6 बॉल 16 धाब्याची गरज असताना पहिला बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. बॉल चला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक 12च्या वेगानं झपाट्याने पोहोचतोय. बॉलला उतरून फेक करेल. 2 धाबा एक करण्याचा प्रयत्न चालवलाय. अखेर प्रशांतला इथून मैदान सोडावं लागेल आणि अंपायर इशारा करतात 1 रन शॉट. त्यांनी इथे मात्र सांगितलं की शॉर्ट रन 1 रन इथे कमी आहे. त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला. बॅटर आउट झाला, त्यामुळे एकही धाव इथे मिळणार नाहीये. आणि अजून आपण पाहतो आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 धाब्याची गरज. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. राकेशला आपण पाहतो या मॅच मध्ये
दोघेही सख्खे बंधू आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. राकेश कांबळे आणि सागर कांबळे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेला देखील कव्हर खेळायचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 32 32 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. 5-15चं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ मैदानावरती हार मानायला तयार नाहीयेत, कारण दोन्ही संघाचा खेळ आपण नेहमीच चांगला पाहिला. या स्पर्धेमध्ये देखील आतापर्यंत आपण पाहतोय दोन्ही संघ चांगले खेळलेत. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आता चालवलाय. त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. ऑफ स्टिकचा थोडंसं बाहेर आहे. पंचाने सांगितलंय, पंचाकडे दाद मागितली, पंच सहमत नव्हते. त्यामुळे आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. धावफलक पुढे एकदा पुढे सरकत असताना टीमची टोटल 33 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. त्यामुळे अजूनही 5 बॉलचा खेळ आता शिल्लक. या मॅच मध्ये अजूनही 14 धावाची गरज. आतापर्यंत आपण पाहतोय खर तर पहिल्या बारवरती एकही धाव आली नव्हती, परंतु त्यानंतर 2 धावा खर्च केल्या गुरुदाच्या माध्यमातून. ऑन साइडला हा फटका चांगला ऑन साइडला फेकून दिलाय. हा शोर शराबा तुम्हाला ऐकायला मिळेल, हा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. खेळाडू आपण बसून घ्यायचं, नंतर तिथे प्रेक्षक खेळाडू कक्षाच्या बाजूला असतील निखिलजी, तर प्रेक्षकाला थोडस बाजूला घ्या, कारण प्रेक्षकाने देखील सेम जर्सी घातली आहे. त्यामुळे आयोजन कमिटी आम्हाला सूचना करते की खेळाडू आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचं. षटकार ठोकला. 4 बॉल 8 धावाची गरज. दोन्ही संघ मी आधीच म्हटलं होतं, आज इथून मात्र दोन्ही संघाला हार मानायला तयार नाहीये. दोन्ही संघ मैदानावरती प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. म्हटलं जाताना क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये, आणि कष्ट जर प्रामाणिक असले ना तर यशालाही पर्याय नाहीये. बॉल चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानावरती दाखल झाला राकेश, आणि राकेशच्या बॅटमधून बॉल सीमा पार, सलगचा दुसरा सिक्सर. करतोय सलग 2 बॉल 2 षटकार. राकेशचा खेळ आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. अजितजी बनवटे यांच्याकडून जर अजून एक षटकार आला तर 500 रुपयाची धनराशी देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. का बॅटिंग करतोय. सलग 2 बॉल 2 षटकार तुम्हाला पार मिळेल. म्हणून तर म्हटलं जातं जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता है, बिना संघर्ष किया कोई मान नहीं होता है. अरे जब तक न पड़े चिन्ह होते के गाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता. स्कोर लेगला बॉल चालला डीपॅक, स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. राकेशच्या बॅटमधून हा तिसरा धमाका. बॉल सीमा पार, उठा दिपाट, बिग हिट, सिक्सर.